दर्द भी घुटने टेकेगा। भिवंडी महापौरपदी नारायण चौधरींची निवड। नारायण चौधरींना 48 सदस्यांनी केलं मतदान। नारायण चौधरींना समजावण्याचा प्रयत्न केला। चौधरींवर पक्षाकडून कारवाई केली जाणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा इशारा। भिवंडीच्या उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन यांना मिळाली 43 मतं। भाजपच्या सुहास नकाते, शिवसेनेचे जावेद दौळी यांचा पराभव। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादीच्या आमदारांना सोबत घेतलं। आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला। काँग्रेसचे शहर अध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांचा गंभीर आरोप। काँग्रेसचे नेते राहुल गांधी शनिवारी भिवंडीत आरएसएस मानहानी प्रकरणी सुनावणीसाठी भिवंडी न्यायालयामध्ये हजर राहण्याची शक्यता। भिगवणमधून स्वतःहून गेल्याचं मुलीचं म्हणणं। मुलीनं आई वडिलांकडे जायला नकार दिलाय। संपूर्ण प्रकरणात तक्रार दाखल करून घेतलीये। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची प्रसारमाध्यमांना माहिती। भिगवण प्रकरणात मुलीची प्रेम प्रकरणाची प्रतिज्ञापत्रात कबुली। घरच्यांना प्रेम प्रकरणाबाबत सांगितलं, पण घरच्यांचा विरोध। मिरची पूड फेकली नसल्याचंही नमूद। भिगवणमधल्या तरुणीच्या कुटुंबियांचे गंभीर आरोप। मुलीवर दबाव असल्याचा कुटुंबियांचा आरोप। मुलगी ताब्यात दिला नाही तर कुटुंबियांचा आत्महत्येचा इशारा। बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर राजकीय वाद पेटला। ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रेंच्या ट्विटनंतर राजकीय घमासान। प्रत्येक भेटीत राजकारण शोधू नका। काल शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांना भेटेन। राज ठाकरेंचं एकनाथ शिंदेंच्या भेटीवरून वक्तव्य। बारामती विमान अपघात प्रकरणी चौकशीचा प्राथमिक अहवाल 30 दिवसांमध्ये सादर केला जाणार। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाची महत्त्वाची माहिती। जयकुमार गोरेंबद्दल बोलताना भीती वाटते। मंत्री शंभूराज देसाईंची खोचक टीका। नागपूरमधील धक्कादायक प्रकार। 4 वर्षांच्या चिमुरड्याला रात्रभर शाळेत कोंडून ठेवलं। कर्मचाऱ्याचा तपासणी न करताच कुरूप लावल्याचा प्रताप। एआय बाबत राज्य सरकारचं स्पष्ट धोरण। राज्यात कृषी क्षेत्रात अत्याधुनिकीकरण एआयचा वापर। दिल्ली मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। मुंबई शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक आणखी खालावला। AQI 200 पेक्षा जास्त खाली गेल्यानं प्रदूषणाची पातळी चिंताजनक। कोल्हापूरमध्ये स्वीकृत नगरसेवकांवरून वाद शिगेला। शिवसेना विरुद्ध ठाकरे गटाचा वाद पेटला। कोल्हापूर महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा। पुढील आमदार हा ठाकरे गटाचाच असणार। वैभव नाईकांकडून विद्यमान आमदार दीपक केसरकर यांना डिवचण्याचा प्रयत्न। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्ली दौऱ्यावर। राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत बैठक। राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता। सिंधुदुर्गातील किल्ल्यांच्या अभ्यासासाठी निधी मंजूर। आशिष शेलारांच्या निर्णयामुळे पर्यटनाला चालना मिळेल। नितेश राणेंचं वक्तव्य। सलग 15 डब्यांची लोकल लवकरच वेस्टर्न रेल्वेच्या सेवेत। चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये लोकलची निर्मिती। आजपासून राज्य बोर्डाच्या 10वीच्या परीक्षांना सुरुवात। राज्यातील 16,15,489 विद्यार्थी देणार परीक्षा। किंग चार्ल्स यांचे बंधू अँड्र्यू यांना अटक। सरकारी कार्यालयामध्ये गैरवर्तणुकीचा संशय। 11 तासांच्या तपासणीनंतर जामीन। ब्राझील कार्निवलचा उत्साह शिगेला। तब्बल 6.5 कोटी लोकांची गर्दी जमण्याचा अंदाज। 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार कार्निवल। झिम्बाब्वेनं श्रीलंकेला घरच्या मैदानावर दिला पराभवाचा धक्का। कर्णधार सिकंदर रजाची इनिंग ठरली सामन्याचा टर्निंग पॉइंट।